आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यानिमित्तानं पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी 3.5 वर्षांपूर्वी संगमनेर पंचायत समितीची सूत्र हाती घेतली. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, विकासाची कामं झाली. त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खिमनर, SR थोरात उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज थोरात, साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, त्याचबरोबर वडील हनुमंत, आई उर्मिला नागणे, पत्नी रोहिणी नागणे, राजेश्री नागणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक राजेश थिटमे यांनी केलं. तर कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांसह शिक्षक सोमनाथ मदने आणि एका लहान मुलीनं नागणे यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज आदरणीय नागणे साहेबांचा सत्कार समारंभ आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आदरणीय नागणे साहेब, आदरणीय नागणे साहेब, त्यांचा सत्कार करूया, त्यांचा सत्कार करूया. आदरणीय नागणे साहेब, आदरणीय नागणे साहेब, त्यांचा सत्कार करूया, त्यांचा सत्कार करूया. माननीय नागणे साहेबांचा सत्कार करताना हळूच मन दाटून येते, कारण मी माझ्या शाळेत जेव्हा पर्यावरण जनजागृती या विषयावर जेव्हा 101 चित्रांचे प्रदर्शन मी माझ्या शाळेत भरवले, तेव्हा माझ्या एका लेटरवर नागणे साहेब आनंदाने माझ्या शाळेत आले व त्यांनी आनंदाने माझ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. जाता जाता एवढेच सांगते की साहेब तुम्ही कुठे पण राहा, साहेब तुम्ही कुठे पण राहा, मी तुम्हाला भेटायला नक्कीच येईन. आपण सगळे मिळून पूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण जनजागृती करू आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चांगला अधिकारी आणि प्रशासक म्हणून एक मित्राचं नातं जपणारा गुंजावडी गावातील सर्व कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये साहेब नाही असं कधी झालं नाही. आणि एक आवडता एक मित्र या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सोडून चाललेला आहे. खूप मोठं दुःख होत आहे. तरी साहेब आपल्या पुढील वाटचालीस या ठिकाणी आपण मी शुभेच्छा देतो. गुंजावडी सर्व ग्रामस्थ, गुंजावडी ग्रामपंचायत, आमचे मार्गदर्शक नवनाथ भाऊ, त्याचप्रमाणे आपले आवडते ग्रामविकास अधिकारी आहेर साहेब आणि आमच्या गुंजावडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जवळपास 89 कोटी रुपयाचं कर्ज वाटप या गटांना झालं. त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीला एक सुंदर शिस्त साहेबांनी अशी लावली की दर मंगळवारी सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे आवर्जून पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये येणार आणि सगळे झाडू घेऊन स्वच्छ पंचायत समितीचं सर्व प्रांगण आणि इमारतीचा सर्व परिसर एकदम स्वच्छ झाडून स्वच्छ करणार. ही स्वच्छतेची सवय आदरणीय सरांमुळेच लागली. 2021 पासून तर आज तागायत सातत्याने हे काम चालू आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो. त्याचप्रमाणे आदरणीय साहेबांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्भीड, परखड आणि निरलस आणि निर्मळ असा स्वभाव असल्यामुळे या ठिकाणी जी काय भूमिका त्यांची असेल ती स्पष्टपणे मांडून आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा काम या ठिकाणी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व प्रशासनाच्या लोकांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या असल्यामुळे या ठिकाणी कुणीही आलं तरी त्यांना त्यांचं समाधान होईल इथपर्यंत त्या सर्व नागरिकांना त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांचा विचार केला जात होतो. थोडंसं कडक वाटेल परंतु साहेबांचा स्वभाव थोडासा कडक होता आहे पण तितका शिस्तप्रिय आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये
आम्हाला आमची शिस्त लागली, कामाची शिस्त लागली. प्रास्ताविकामध्ये आमचे तुटम्यांनी सांगितले की काही उपक्रम आम्ही राबवलेत. जवळजवळ दर मंगळवारी 3 वर्ष झाले, दर मंगळवारी आम्ही स्वतःहून साफसफाई करतो. कोणाची वाट न पाहता पूर्ण कार्यालयातले कर्मचारी परिसर स्वच्छ करतात. हा लगातार 3 वर्ष झाले उपक्रम चालू आहे. असे अनेक उपक्रम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पार पडले. साहेब मला म्हटले की रवी एक काम करायचंय म्हणे, हे बचत गटांना नुसतं कर्ज वगैरे हे आपण देतोय ना, हा विचार तू ठेवू नको रे म्हणे. त्या महिलांनी त्या कर्जाचा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि त्या कर्जातून त्यांनी ते कर्ज फेडलं पाहिजे. घरातल्या मुद्दलीतून फेडलं नाही पाहिजे. अशी काहीतरी उपाययोजना आपल्याला केल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून साहेबांनी पहिलंच टार्गेट घेतलं, आपल्याला 25 कोटी रुपये कर्ज वाटायचं. अक्षरशः मला म्हणजे हसू आलं होतं की म्हटलं साहेब आपण 3 वर्षात 5 कोटी वाटलंय, एका वर्षात 25 कोटी कसं वाटायचं. साहेब म्हणे तू मीटिंग लावली. पहिल्या 2021-22ला आम्ही 7 कोटी कर्ज वाटप केलं. त्याच्यानंतर आम्ही 16 कोटीवर गेलो. त्याच्यानंतर आम्ही 36 कोटीवर गेलो. आणि साहेब तुमचं स्वप्न आम्ही यावर्षी पूर्ण करणार, 50 कोटीच्या आम्ही जवळ आहे. टोटल जर विचार केला तर साहेबांच्या काळामध्ये 89 कोटी रुपयाचं कर्ज उमेद अभियानाने वाटप केलं आणि सगळं रिपेमेंट झालेलं आहे. कोणत्याही बँकेत तुम्ही चौकशी करा. म्हणजे साहेबांचं टार्गेटच असं होतं की आपल्याला थकबाकीदार म्हणून फेमस व्हायचं नाही. या सगळ्या ओळख निर्माण करत असताना तालुक्यामध्ये आमच्या सीआरपीची एक ओळख निर्माण झाली. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आज आमच्या सीआरपीची ओळख झाली, निर्माण झाली. गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला महिलांचा तर सीआरपींना बोलवलं जातंय. त्यांनी एक माइलस्टोन आपल्या संगमनेर पंचायत समितीमध्ये, संगमनेरमध्ये अधिकारी कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासाठी सेट करून ठेवलेलं आहे. असा अधिकारी न भूतो न भविष्यती. खूप छान अधिकारी आपल्या सर्वांना मिळाले. साहेबांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे पण त्याला मर्यादा आहेत. साहेब एक खरं हुन्नरी व्यक्तिमत्व आहे. ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता, एक संयमी व्यक्तिमत्व हे नागणे साहेबांचं आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे. ते उत्तम खेळाडू आहेत. एक उत्तम विनोदी व्यक्तिमत्व, असे सगळ्या गुणांनी संपन्न असणारे हे व्यक्तिमत्व आहे. अधिकारी होणे सोपं आहे परंतु साहेबांनी 2 बाजू सांभाळलेल्या आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी नाहीत आणि हे लोकप्रतिनिधी नसताना लोकप्रतिनिधींचं कामही आपण करायचं आणि अधिकाऱ्याचंही काम असं आपण करायचं. अशा 2 भूमिका एकाच वेळी निभावणारे असे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यपरायण अधिकारी सन्माननीय अनिलजी नागणे साहेब, त्यांच्या नावाची मी फोड करतो. खरं तर अद्वितीय व्यक्तिमत्वाचे धनी, निस्वार्थीपणे समाजसेवेचे वेळ लावणारे, त्याचप्रमाणे लक्ष्यप्राप्तीसाठी कष्टाची सदैव जोड असणारे असे आपले आजचे सत्कारमूर्ती. यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची चुलती राजेश्री नागणे, पत्नी रोहिणी नागणे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नागणे यांच्या कार्याचं कौतुक केलं. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोठा महान हिरा जन्माला यावा आणि आज त्यांचा अभिमान आमच्या सर्व सांगोला तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थ बांधवांना त्यांचा अभिमान वाटावा. आज थोरात साहेब मला एक आपल्याला सांगावंसं वाटतंय की आमचा परिवार, आमचं कुटुंब हे अतिशय संयमी आणि सुशिक्षित. आज आमच्या कुटुंबामध्ये 10 मुलं, त्यापैकी 8 मुलं हे अतिशय उत्तम प्रकारचं शिक्षण घेऊन चांगल्या उच्च पदावरती कार्यरत आहेत. कधीही कोणाला त्यांनी दुखावलं नाही. संयम मात्र नेहमीच त्यांच्यामध्ये असायचा. आणि आज अनिलकडे पाहताना मला एक छोटंसं सांगावंसं वाटतंय की महूदमधून निघालेला एक छोटासा झरा, त्या झऱ्याला सागराचं स्वप्न पडतं आणि त्याला विचारतात, अरे सागर तर इतका मोठा आहे, विशाल आहे आणि तू कसा काय पोहोचणार. त्यांच्या मनामध्ये मात्र ध्येय आणि उद्दिष्ट असतं. ते म्हणतात मी पोहोचणार. जरा हळूहळू संयमाने तो खळखळत जातो, नदीला मिळतो आणि नदी त्याला सामावून घेते. नदी म्हणते, अरे तू मला सामावून घेतलंयस, तू माझ्यामध्ये तू सामावलंयस, पण तू सागराला मिळणार आहेस. तर हो म्हणतो, मी सागराला मिळणार आहे.
त्यावेळेस त्याच्या मनातलं स्वप्न आणि ध्येय नदीला ते दिसत असताना ती म्हणते की हा नक्कीच एक दिवस हा सागराला मिळणार आहे. तसा अनिल आमचा आज सागराला मुंबईतला जाऊन मिळालाय. सागरामध्ये प्रचंड मोठ्या लाटा आहेत आणि त्या लाटेमध्ये प्रचंड महाराष्ट्रातल्या नाही तर देशातले अनेक मान्यवर तिथं येणार आहेत. आणि तुला पाहताना सर्वांना सामावून घ्यायचंय, सर्वांना न्याय द्यायचाय. तुझं आज इथं संगमनेरमधल्या सर्व ग्रामस्थांचं, सरपंचांचं, ग्रामसेवकांचं, सर्व अधिकाऱ्यांचं कौतुकाची थाप पडत असताना मन भरून येत होतं. आज थोरात साहेब तुमच्या इथून आमचे महुदगावचे सुपुत्र, आमचे नागणे पाटील परिवारातले सुपुत्र इथून मंत्रालयात जात असताना आज आम्हाला अभिमान आहे. तसाच संगमनेर वासियांना सुद्धा खूप खूप अभिमान आहे. अशीच तुझी उंच उंच भरारी आकाशामध्ये होऊ आणि तुझ्याकडे पाहताना गरुड झेप घेत असताना सर्वांना तुझा आदर्श मिळो हीच मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते. ह्या संगमनेर तालुक्यात मिळालेली जी 3.5 वर्ष होती याचं एक वेगळं स्थान आमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं आहे. संगमनेरला सर जॉईन झाले तो दिवस मला अगदी कालच्या सारखा आठवतोय. 3.5 वर्ष कधी पूर्ण झाली आम्हाला कळलंच नाही आणि त्याचं खरं कारण म्हणजे इथे असणाऱ्या सगळ्यांनी आमची ज्या प्रकारे काळजी घेतली, काम करताना ज्या प्रकारे सगळ्या काळजी घेतली ते खूप महत्वाचं होतं. इथं बसलेल्या अनेक चेहरे मला माहिती आहेत किंवा अनेक स्टाफ मला ओळखीचा आहे. असं नॉर्मली होत नाही की अधिकाऱ्याच्या घरातल्यांना इतकं माहिती असतं, असं होत नाही नॉर्मली. पण याचं पुन्हा एकदा खूप महत्वाचं कारण म्हणजे इतका उत्साही स्टाफ, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सरांसहित कुटुंबासहित सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं. सगळ्यांना मला सांगायचंय की मलाच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून बोलवलं असं नाहीये, तर महिला बालकल्याणचा एक लहान मुलांचा कार्यक्रम मध्ये झाला तर उन्मणीला सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलवलं होतं. इथपर्यंत घरच्यांना सगळ्यांना स्टाफ आणि सगळ्यांनी सामावून घेतलं. मला वाटतं त्यामुळे हे शक्य झालं. सर्वांनी सरांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू सांगितले. आता अतिशय कार्यक्षम, पाहिजे तिथे कठोर, पाहिजे तिथे प्रेमळ, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व संगमनेरला 3.5 वर्ष मिळालं असं तुमच्या सगळ्यांच्याच भाषणामधून आलं. तर अशा व्यक्तिमत्वाची साथ मला आयुष्यभरासाठी मिळाली आहे याचं मी भाग्य समजते. शेवटी एकच, जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामाचा आला. अशा प्रकारचं काम इथून पुढे सुद्धा सर आणि माझ्या मार्फत व्हावं यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी, माझ्या उन्मणीच्या पाठीशी असावेत एवढं बोलते. नागणे सरांना भेटायला मी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये आले. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला पूर्ण कारभार जो आहे, प्रत्येक विभाग कसा आहे, प्रत्येक विभागात काम कसं होतं, पूर्ण कारभार एकदम चांगल्या पद्धतीने सरांनी समजून सांगितलं. तेव्हा नवनाथ भाई होते, आपल्या जोरेकर ताई होत्या, सभापती जोरेकर ताई होत्या. त्या आज आपल्यामध्ये नाही, त्यांची आठवण आपल्या सर्वांच्या मनामध्ये अजूनही आहे. आणि सर्वच जण होते. खूप सुंदर पद्धतीने आपला पंचायत समिती सर चालवतात आणि मला असं वाटतं की सरांच्या रूपामध्ये मला एक चांगला सहकारी मला तेव्हा लाभले होते. मला एक गायडन्स करण्यासाठी एक चांगले मार्गदर्शक मला तेव्हा लाभले होते. कारण गावामध्ये फिरत असताना काहीही अडचण आली तर सरांना मी हक्काने फोन करायची की सर असं आहे, काय करावं लागेल. तर सर सांगायचे, ताई मी असं करतो, मी हे करतो. सर इथं ह्या गावामध्ये पाण्याचं टँकर पाठवावं लागेल, पाठवता येईल का? हो ताई आम्ही पाठवून देऊ, तुम्ही काळजी करू नका. असं प्रत्येक वेळेस म्हणजे एवढा सुंदर हे 3 वर्ष सरांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे भेटले. त्याबद्दल मी खरंच मला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. हा कार्यक्रम खरंच त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच लोकांचा आहे. आणि जेव्हा ते मंत्रालयामध्ये जातील तेव्हा आपल्या हक्काचं कोणतरी माणूस तिथे असणार आहे. त्याचं म्हणजे देव जेव्हा एका हाताने घेतो 4 हाताने देत असतो, असं आपल्याला खरं सरांच्या रूपामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आपल्या हक्काचा माणूस तिथे भेटणार आहे अशी मला खात्री आहे. गट विकास अधिकारी, तहसीलदार सर्व मी पाहिले, पण एवढा सुंदर कार्यक्रम मी पाहिला नाही हे खरं सांगायला काही मला अडचण नाही. म्हणजे मला असं वाटतं आता की इथं बसलेल्या प्रत्येकाला बोलावं वाटतं.
असं प्रत्येकाला मला वाटणं ही गोष्टच वेगळी, आणि अंतःकरणापासून बोलतो, जो बोलतो तो अंतःकरणापासून बोलतो. खरंय की हे एवढं हे मिळवणं ही सोपी गोष्ट नसते, हे प्रेम मिळणं ही सोपी गोष्ट नसते. हे सतत तुम्ही मनापासून काम केलं, अंतःकरणापासून काम केलं, खरं प्रामाणिकपणे काम केलं, पुढे अंतःकरणापासून मला हे काम करायचंय, मला माझी जबाबदारी छान पद्धतीनं पार पाडायची, मला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचंय, चुकला तर समजून सांगायचंय, बरोबर त्याला शाबासकी द्यायची आहे, आणि मला यश मिळायचं असं कुठेतरी ध्येय, ज्यावेळेस ती ध्येय निष्ठा असते त्यावेळेसच असं काम होऊ शकतं, याची खात्री मला आहे. त्यावेळेसच असं काम होऊ शकतं, आणि ते काम गट विकास अधिकारी म्हणून तुम्ही करून दाखवलेलं आहे. याकरता तुमचं खूप अभिनंदन इथं या निमित्तानं करतो. संगमनेर हे एक सुंदर असा तालुका, सुंदर असं शहर जिथं सुकून वाटतो माणसांना, असं आहे असं मी मानतो. आणि ते त्यामध्ये अशा आलेले अधिकारी आणखी भर घालत असतात. आणि म्हणूनच खरं जे नागनेसाहेब आता जात आहेत ते मंत्रालयात जात आहेत. आमचे बरेच असे मित्र अधिकारी असतात का जाऊ कमी मंत्रालयात असं मला विचारत असतात. मी म्हणतो जरूर गेलं पाहिजे. मंत्रालयात गेल्यानंतर पहिला मोठा फरक तुमचा कोणता असेल तर तुमच्या पुढे एकदम राज्याचं, म्हणजे आता तुम्ही संगमेर तालुका पाहताय, तुमचं कौतुक आहे. पेठ पाहिलेलं आहे, सावनेर पाहिलाय, तिथून सुद्धा अधिकारी आलेत, गावचे लोक आलेत, कौतुकास्पद आहे. आता मात्र राज्याचा नकाशा तुमच्या पुढे राहणार आहे, राज्य पाहायला मिळणार एकदम. एका मंत्र्याचा OSD होणं, PS होणं याचा अर्थ तुमच्या पुढे राज्याचा पूर्णपणे पट मांडलेला असतो. प्रत्येक गोष्ट कोणत्या विभागाची असेल ती गडचिरोलीला करावं लागणार आहे, रत्नागिरीला करावं लागणार आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे, हाताळण्यास मिळणार आहे. आणि तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं हाताळाल याची खात्री आहे मला. म्हणजे त्यांची निवड रास्त आहे, त्या मंत्री महोदयांची, मंगल प्रभात लोढांची रास्त निवड आहे असं माझं मत आहे. सुरुवातीही अजून तर खूप काही आहे. आणि मला खात्री आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. एकच गोष्ट सांगतो की तुम्ही मला जे कळतं ते, मी आता एवढे अधिकारी पाहिलेत, कशी कशी निवड होती हे माहिती आहे. नॉमिनेशन मध्ये तुम्ही IAS झालेले तो एक दिवस दिसेल तुम्हाला, आणि एक सत्कार सगळ्याला ठेवला. एक दिवस तुम्हाला लक्षात येईल बरं का कोणत्या अधिकाऱ्याची गती काय आहे, तो कसा पुढे जातो, आणि तो कसा बरोबर मग नॉमिनेशन पर्यंत IASच्या पोहोचतो. ते सगळे गुण तुमच्यामध्ये दिसले. याच्यामध्ये काय आहे, प्रामाणिकपणा, मनापासून काम, हे जे सूत्र आहे बस तेच तुमच्या उपयोगी येणार आहे. सत्काराला उत्तर देताना गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सर्व मान्यवर, पाहुणे आणि पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला यांचे आभार मानले. माझा असा विश्वास आहे की खूप मायक्रो फायनान्सच्या जाळ्यामध्ये आपला ग्रामीण भागातला वर्ग मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. 24%, 30% व्याजदर घेऊन 2 लाख घेतलेले त्याचे 12 लाख कधी झाले कळत नाही. तर बचत गटाच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराच्या आधारे एक खूप चांगलं कर्ज वाटप आणि त्याच्यातून व्यवसाय आणि विशेषतः त्याच्यातून महिलांचं सबलीकरण, त्याच्यावरती आम्ही खूप प्रयत्न केला. आमची एक जबरदस्त उमेशची टीम आहे इथं, खलाटे साहेब बोलले आता त्याच्यामध्ये, CRP सगळ्या इथं आहेत बऱ्याच जण. 89 कोटी एवढं कर्ज वाटप 3 वर्षामध्ये करता आलं. आणि त्याच्यातलं म्हणजे कुठलाही डिफॉल्ट नाही, म्हणजे कुठलाही कर्ज परत वेळेतच केलेलं आहे. हे खूप मोठं काम हे बचत गट आणि याच्यामध्ये झालं. ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकापासून आमच्या सगळ्या विस्तार अधिकारी सगळ्यांपर्यंत सगळ्यांचं हे मनापासून मला या निमित्ताने अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचं आहे. शाळा 300हून अधिक शाळा डिजिटल झाल्याचा उल्लेख केला, अंगणवाड्याही तेवढ्याच. आपण वेगवेगळ्या प्रकारचं खूप काम मला या ठिकाणी करता आलं. याचं मुख्य कारण असं होतं की इथं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. साहेबांनी शब्द नेहमी वापरतात, साहेब सुकून, तर ते सुकूनचा अनुभव मी पण घेतलेला आहे. म्हणजे साहेब खूप वर्ष, मी 4-5 वर्षापासून एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. संगमनेरात आल्यानंतर 1.5 वर्षात ते पूर्ण झालं. 2024ला केरळच्या राज्यपालांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. मला कन्यारत्न संगमनेरला असतानाच प्राप्त झालं. आणि म्हणजे संगमनेरचं सुकून, शांतपणा हे मी सुद्धा अनुभवलेला आहे. मी त्याचा लाभार्थी आहे असं मी सर म्हणजे निश्चितपणे.
प्रवरेचं पाणी हे वाघिणीचं दूध आहे. हे प्रवरेचं पाणी जो पितो अमृतवाहिनी आहे, तिचं पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे निश्चितपणे मी कुठल्या अर्थाने म्हणतोय की तो चांगल्या कामासाठी आवाज उठवणारा इथला व्यक्ती आहे आणि चांगल्या गोष्टींचा आग्रह धरणारा. हे इथं सगळे त्याचंच उदाहरण इथं येण्यात आहे. निश्चितपणे इथं अफलातून माणसं मला मिळाली. मी इथं साहेबांचा तर निश्चितपणे उल्लेख केलाच. संगमनेरकरांचं भाग्य आहे. मी पूर्वजन्मावर विश्वास तुमचा किती जणांचा आहे माहीत नाही, परंतु मागच्या जन्मियांचं काहीतरी पुण्य असावं म्हणून तुम्ही सगळे संगमनेर वासी झाला आणि मला संगमनेरात येण्याची संधी मिळाली आणि त्याचं फार मोठं भाग्य श्रेय थोरात साहेबांना जातं. डॉक्टर साहेबांचाही मी उल्लेख आवर्जून निश्चितपर्यंत करीन. अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने बोलवायचे, प्रेमाने विविध विषयांवरती काम करण्याची संधी द्यायचे. डॉक्टर साहेब आणि दुर्गाताईंचा, सत्यजित दादांचाही मी आवर्जून इथे उल्लेख करेन. जयश्रीताई निश्चितपणे 2 वेळा पंचायत समितीत आल्या होत्या. जयश्रीताईंसाठी आम्ही एक छानपैकी एक बुकलेटच तयार केलं होतं सर्व विभागांच्या माहितीसाठी. ट्रीटमेंट आहे तिथे त्यांनी बनवलेलं होतं. निश्चितपणे ते एखाद्या विद्यार्थ्याच्या उत्सुकतेने आणि जिज्ञासू वृत्तीने त्यांची मी निश्चितपणे मला मनापासून त्यांचं कौतुक वाटतं की ज्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ग्रास्प गोष्टी केल्या आणि ज्या पद्धतीने त्या काम करतात, तर ते सुद्धा संगमनेरचं भाग्य आहे असंच मी म्हणेन. आता संगमनेरच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मला मनापासून आभार मानायचे. सगळ्यांची नावं मी घ्यायला पाहिजेत अशी माझी इच्छा आहे, परंतु शक्य नाही हे मला मान्य आहे. त्यामुळे सगळे माझे सगळे अधिकारी, कर्मचारी हे एक आमचं कुटुंब म्हणून सगळेजण आम्ही इथं राहिलो, रमलो, काम केलं. साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही कामं केली. म्हणजे की कधीही कुणी म्हणजे हे खूप काम ताईंना आज ऐकायला मिळालं कदाचित, परंतु बहुतांश लोकांनी अत्यंत प्रेमाने, उत्साहानेच केलं. कधी जबरदस्ती आम्हाला करायची गरजच पडली नाही. निश्चितपणे विविध काही मिशन मोडवर काही काम करायचं असेल, संपवायचं असेल तर निश्चितपणे अक्षरशः दिवस रात्र काम या सगळ्या मंडळींनी केलं आणि त्याच्यातूनच संगमनेर तालुक्याला मागील 2-3 वर्षामध्ये अनेक बक्षिसं मिळाली आणि त्याच्यातूनच एक शोध मोहीम झाली आणि त्याच्यात मी आता आहे तिथे पोचलो. हे सगळं घडलं याचंही श्रेय मी संगमनेरलाच देतो. या सत्कार सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, बालवाडी, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, शिक्षक, शिक्षिका, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते. शिक्षण विभागाच्या वतीनं विस्तार अधिकारी कल्याण राऊत, केंद्रप्रमुख विनायक भोसले, शिक्षिका दीपाली खोजे, सोमनाथ मदने यांनीही नागणे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं तर सर्वांचे आभार संतोष खैरनार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.